प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो, अरदास करतो की व्हिडिओ संपूर्ण ऐका, सविस्तर ऐका आणि ऐकल्यानंतरच आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. तर या माझ्या भाविक सज्जनानो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या एका अभंगामध्ये जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना, जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असताना, जगाला देवाच्या मूर्त स्वरूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेत असताना समजावत आहेत की जेव्हा माझ्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी सद्गुरू रूपानं आले तेव्हा मला खऱ्या अर्थानं समजलं की परमात्मा हा माझ्या अंगसंग आहे, नव्हे तर माझ्या आतमध्येच आहे, माझ्यामध्येच आहे. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. अशी अवस्था जेव्हा नाथ महाराजांची झाली तेव्हा नाथ महाराज जगाला समजावून सांगतायत, नातांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. आता जनरली आपल्याला तहान लागते, प्राणी मात्रांना तहान लागते, संपूर्ण विश्वात असणाऱ्या त्या जीवजंतूंना तहान लागते, तेव्हा ती तहान भागवण्याचं काम पाणी करतं. पण नाथ महाराज म्हणतायत की नातांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. आता नातांच्या घरची उलटी खून, खून शब्दाखाली अंडरलाईन करा. खून म्हणजे तो ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध, ज्ञानाचं वर्म. हे जेव्हा नाथ महाराजांना जनार्दन स्वामींकडून समजलं तेव्हा नाथ महाराज ती खून समजावून सांगत असताना म्हणतात की नातांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागली म्हणजे कोणत्या? तर या आत्मरूपी आत्मचैतन्यरूपी पाण्याला खऱ्या अर्थानं तहान लागले परमात्म्याला भेटण्याची, आपल्या मूळ स्थितीला जाऊन भेटण्याची तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात नातांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. ही गोष्ट नाथ महाराज मला कधी कळाली तर आज म्या बाई नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याला गेले. आज म्या बाई नवल देखिले म्हणतात नाथ महाराज. नवल म्हणजे आश्चर्य. आश्चर्य कोणतं पाहिलं तर जेव्हा सद्गुरू रूपानं जनार्दन स्वामी माझ्या जीवनात आले आणि आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं आणि या ज्ञानदृष्टीनं ते आश्चर्य, ते नवल पाहिलं की देव माझ्या अंगसंग आहे, परमात्मा माझ्या अंगसंग आहे. आज म्या बाई नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याला गेले. जनरली पाऊस पडतो तेव्हा काय होतं की तेव्हा ते वळचणीचं पाणी ते खाली पडत असतं. आणि इथे काय सांगितलंय, खाली पडणारच पाणी हे आड्याला लागले म्हणजे आड्याला लागणे याचा अर्थ आत्मा, आत्मचैतन्य रूपी हे जे पाणी आहे हे वळचणीचं पाणी आहे, म्हणजेच त्या पावसाचं म्हणजे परमात्म्याचं आहे. त्या परमात्म्याला म्हणजे आड्याला लागले असं आहे ते. म्हणून म्हटलं की आज म्या बाई नवल देखिले. आश्चर्य पाहिलं तेव्हा मला कळालं वळचणीचे पाणी आड्याला गेले. एवढंच नव्हे तर नाथ महाराज समजावून सांगतायत की हा सृष्टी निर्माण करता परमात्मा, याला नाथ महाराजांनी शेतकरी म्हटलंय. शेतकऱ्याने शेत पेरिले,
बघा किती सुंदर सांगितले. राखणदाराला त्याने गिळले, शेतकऱ्याने शेत पेरिले म्हणजे सृष्टी निर्माण केली आणि त्याच्या राखणीसाठी म्हणून एक आपल्यातला एक भाग हा राखण्यासाठी ठेवला, तो म्हणजे राखणदार, परमात्म्याचा अंश आत्मा. परंतु असं झालं की तो मायोपाधिक पंचतत्वाच्या शरीरामध्ये अडकला आणि खऱ्या अर्थानं तो एवढा अडकला की 83,99,999 योनी त्याला फिरायला लागल्या की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम, पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तो मायोपाधिक पंचतत्वाच्या शरीरामध्ये अडकून गेला. आणि म्हणून म्हटलंय की शेतकऱ्याने म्हणजे परमात्म्याने शेत पेरिले ही सृष्टी, राखणदाराला त्याने गिळले, त्या शेताने त्या प्रत्येकामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मरूपी राखणदाराला सगळ्यांनी गिळून टाकलं आणि त्याला आता सुटायचं आहे, सुटका करायची आहे. आणि ती सुटका करण्यासाठी म्हणून तो तळमळतोय. आणि म्हणून म्हटलं शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला त्याने गिळले. हे मला कधी समजलं, जेव्हा जनार्दन स्वामी माझ्या जीवनामध्ये आले, नाथ महाराज म्हणतात, तेव्हा मला हे सगळं समजलं. आणि समजल्यानंतर लक्षात आलं. कसं समजलं, काय समजलं हे सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, हंडी खाऊनी भात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला. हंडी खाऊन म्हणजे काय, हे संपूर्ण ब्रह्मांड परमात्मा म्हणजे एक हंडी आहे आणि त्याच्यात असणारी सृष्टी, जीव जंतू, तुम्ही आम्ही, हा भात आहे. तो भात हा नाशिवंत आहे म्हणून मी टाकून दिला आणि ब्रह्मांड रूपी परमात्मा म्हणजे ती हंडी खाल्ली म्हणजे प्राशन केली आत्मज्ञानाने, आत्मबोधाने, आत्मदर्शनाने. हंडी खाऊनी भात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला. माझ्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी सद्गुरू रूपानं आले आणि मी अज्ञानी बकरा होतो आणि ह्या बकऱ्या पुढे देव कापून दाखवला. हा निराकार आहे आणि खऱ्या अर्थानं ही सृष्टी दिसते ती नाशिवंत आहे आणि हा निराकार शाश्वत आहे, असा तो देव कापून दाखवला. सृष्टी वेगळी केली आणि देव वेगळा केला, दोन तुकडे करून दाखवले. म्हणून म्हटलंय की मी अज्ञानी बकरा होतो, या बकऱ्या पुढे देव कापिला. किती सुंदर सांगितलंय. हंडी खाऊनी म्हणजे ब्रह्मांड रूपी पसारा, तो परमात्मा, ती हंडी मी प्राशन केली आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं. तेव्हा मला कळलं की बाकी आतला भात जो आहे, ही सृष्टी आहे, त्या ब्रह्मांड रूपी हंडीच्या आतला तो भात आहे, तो मी नाशिवंत आहे म्हणून टाकून दिला आणि आत्मज्ञानानं, आत्मबोधानं ती हंडी ब्रह्मांड प्राशन केलं. तेव्हा मला कळालं, हंडी खाऊनी भात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला. बकरा म्हणजे अज्ञान. माझ्यासारख्या अज्ञानी बकऱ्याच्या पुढे देव कापून जनार्दन स्वामींनी दाखवला की सृष्टी नाशिवंत आहे, हा भात नाशिवंत आहे, हा टाकून दे आणि निराकार रूपी हंडी आहे, ती तुला प्राशन करायची आहे, ती घे. आपण म्हणतो ना, कसं बकरा बनवलं म्हणजे त्याचं ते अज्ञान असलेलं आम्ही सिद्ध करतो, याचाच अर्थ. हंडी खाऊनी भात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला. हे मला कसं कळालं, तर जनार्दन स्वामी माझ्या जीवनामध्ये सद्गुरू रूपाने समयाचे सद्गुरू आले. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जो जाणेल तो गुरु घरचा बेटा. एका जनार्दनी मार्ग हा उलटा. ऐकायला जरी उलट वाटत असेल तर तुमच्या जीवाला सद्गती या उलट्या मार्गानंच भेटणार आहे. म्हणजेच हे कुणाला कळतं,
जो जाणेल तो गुरु घरचा बेटा. जो या आत्मज्ञानाला, आत्मबोधाला, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं जो जाणतो ना, तो खरा गुरु घरचा बेटा असतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये अध्याय नंबर 6, 30 आणि 31 नंबरची ओवी आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की सर्व भूतास्तमात्मानं सर्वभूतानी चे आत्मनी इक्षते योगिकात्मा सर्वत्र समदर्शना. की जो व्यक्ती आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन संपूर्ण सृष्टीला माझ्यामध्ये पाहतो, एवढंच नव्हे तर संपूर्ण सृष्टीला माझ्यामध्ये पाहून मला सुद्धा सृष्टीमध्ये पाहतो, तो खरंच ब्रह्म साक्षात्कारी असतो, ब्रह्मज्ञानी असतो. आज संपूर्ण विश्वामध्ये तोच एक शुभ संदेश संत निरंकारी मिशनच्या सर्वेसर्वा समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभु की रचना सारी है. प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं राम कृष्ण हरी.